नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद पुन्हा उफाळून आलाय। नवी मुंबईत गेली 5 वर्ष प्रशासकाचा कारभार असून तुम्हीच शहराचं वाटोळं केलं या शब्दात नाईकांनी शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला। नवी मुंबईत गेल्या 5 वर्षात 3000 कोटींवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला। दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा। इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, आतून ती घाणेरडी असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे। अरे मग ते 5 वर्ष नेतृत्व कोण करतंय त्या शहराच्या खात्याचं? तुम्हीच करता ना। मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे। अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे, शेजाऱ्याने बोलला तर मी समजू शकतो। महापालिकेची सत्ता आल्यानंतर ह्या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाली, टेंडरची पद्धत, एकूण जो पैसा इथून लुटून नेला त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही। नाही मी तेच बोलतो, 3000 कोटीचा डल्ला मारला, 800 कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता। आता इथे जर बोलाल, मी योग्य ठिकाणी बोलले म्हणजे कुठल्या मूर्ख माणसाने हा युनिफाईड डीसीआर आणलाय। आणि वनमंत्री गणेश नाईकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आपण तेही पाहूयात। नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण ही जनतेला माहीत आहे। आणि त्यामुळे आम्ही इथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य, लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील। आणि राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष एकमेकांवर नवी मुंबई महापालिका लुटल्याचा